मुलुंड अपघातासंदर्भात मोठी अपडेट समोर येते। वेल्डिंग लेबरनं चुकीची वेल्डिंग कट केल्यानं हा अपघात घडल्याची आरोपींनी माहिती दिली आहे। कामाची देखरेख करण्यासाठी कन्सल्टन्सी अधिकारी साई सुरेश देखील घटनास्थळी उपस्थित होता। लेबर राम आशिष आणि कन्सल्टन्सी अधिकारी साई सुरेश दोघेही फरार झालेत। महत्त्वाची अपडेट आपण ही सध्या बघू शकतोय। वेल्डिंग लेबरनं चुकीची वेल्डिंग कट केल्यानं हा अपघात घडल्याची मोठी अपडेट मुलुंड अपघातासंदर्भात समोर येते। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार वेल्डिंग लेबरने चुकीची वेल्डिंग कट केली, त्याच्यामुळे हा अपघात झाल्याची जी माहिती आहे ती आरोपींकडून दिली असल्याची जी माहिती आहे ती समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। याची देखरेख करणारा खरं तर कन्सल्टन्सी जो अधिकारी आहे साई सुरेश, हा देखील त्यावेळी ही संपूर्ण घटना घडली त्यावेळी तो घटनास्थळी होता। लेबर राम आशिष आणि कन्सल्टन्सी अधिकारी साई सुरेश हे दोघेही सध्या फरार असलेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे एकूण 7 जणांवरती गुन्हा आहे, त्यातल्या 5 जणांना काल रात्री पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावणीत आलेली आहे। मात्र पाहिजे आरोपी जे आहेत त्यापैकी एक म्हणजे आशिष, जो लेबर काम करतो राम आशिष, आणि दुसरा म्हणजे कन्सल्टन्सी अधिकारी साई सुरेश, हे दोघेही सध्या फरार आहे। आणि हे दोघेही खरं तर त्या घटनास्थळी होते आणि जी घटना झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणून पळ काढला। त्याच्यामुळे या संपूर्ण नक्कीच खरं तर नंदकिशोर, या सगळ्या प्रकरणात पोलीस नेमका कशा प्रकारे अधिकचा तपास करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।